साहित्यावर अतिशय सुंदर असे विवेचन डॉक्टर कौर यांनी केलं. म्हणून मी त्यांना विनंती अशी करतो की त्यांनी चटवाईचा लेख हे पुस्तक अतिशय आवडीनं वाचलेलं आहे. आमची त्या पुस्तकावर चर्चासुद्धा झाली. ते पुस्तकाविषयी थोडं बोलावं आणि अनुवाद हा त्यांना आम्ही दिलेला विषय आहे. तेव्हा मी डॉक्टर कौर यांना विनंती करतो की आपण आपले विचार या व्यासपीठावर मांडावे. सरकार बघून घ्यायचं हा सांगा. संमेलनाध्यक्ष भारत सासने यांच्या हस्ते ते पुस्तकाचं काय दरवेळी नाही ते अजूनही काय सगळं देत ना. डॉक्टर पृथ्वीराज कौर या विद्वान समीक्षकाचा इथे सत्कार होतो आहे. एक फोटो घे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आपण मराठीचे प्रपाठक आहेत. मी डॉक्टर पृथ्वीराज कौर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. लोकमंगल शिक्षण संस्था आणि पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेलं हे एकदिवसीय चर्चासत्र भारत सासने साहित्य दर्शन या विषयावर सकाळपासून चर्चा होते आहे. या सभागृहामध्ये उपस्थित असणारे आदरणीय भारत सासने सर, आदरणीय मनोहर सोनवणे सर, माझे मित्र संजय अहिरवाड, या विचारमंचावरती उपस्थित असणारे आदरणीय भसेकर सर, आदरणीय राजगुरू सर, आदरणीय चिटणीस सर, जे माझ्यानंतर मांडणी करणार आहे त्या आदरणीय वर्षा दोडमुंबा, ज्यांनी सकाळी मांडणी केली ते सर्व सन्माननीय, आपण सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी या संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी भारत सासने यांचे अनुवाद साहित्य या विषयावरती विचार व्यक्त करण्यासाठी एक संधी मला दिली. अनुवाद आणि भारत सासने यांच्याबद्दल काही अनुबंध मी जेव्हा घडू पाहतो किंवा काही विचार करू लागतो तेव्हा दोन पातळ्यांवरती हा विचार शक्य आहे असं मला वाटतं. एक, अनुवादक म्हणून भारत सासने यांच्या साहित्याचं महत्त्वमापन करणं किंवा मूल्यमापन करणं, जो आत्ता या सत्राचा माझा विषय आहे. आणि दुसरा, सुटून गेलेला पण तेवढाच महत्त्वाचा दुसरा असा विषय आहे की भारत सासने यांच्या साहित्य कृतींचे अन्य भाषेमध्ये झालेले अनुवाद. हिंदी, इंग्रजी, कानडी या तीन भाषांमध्ये भारत सासने यांच्या कथा या प्रामुख्यानं अनुवादित झालेल्या आहेत. हिंदी आणि इंग्रजीमध्ये हिंदी आणि कानडीमध्ये त्यांच्या लघुकथा संग्रहाचे स्वतंत्र पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांच्या कथा भाषासारखा नियतकालिक असेल, समकालीन भारतीय साहित्यासारखं नियतकालिक असेल किंवा इंडियन लिटरेचरसारखं नियतकालिक असेल, यामध्ये प्रकाशित झालेले आहेत भाषांतरित होऊन. तर इंग्रजी, कानडी किंवा हिंदी या भाषांमध्ये भारत सासने यांची कथा जेव्हा अनुवादित होते आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय बदल होत आहे किंवा त्या भाषेला भारत सासने यांच्या साहित्यातून काय गेन होतो आहे याचीही तपासणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. दुसरं, आता प्रवीण भोळे सर यांच्या विवेचनामुळं मला लक्षात असावं की अनुवाद याचे जे निरनिराळे प्रकार असतात, ज्याच्या प्रत्येकाच एका प्रकाराचा आपण विचार करतो अनुवादाचा किंवा भाषांतराचा, तर नाट्य रूपांतर हाही अनुवादाचाच एक प्रकार आहे. त्यामुळे मला असं आठवतं की मी जेव्हा अगदी महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी म्हणून शिकत होतो
आणि आम्हाला BA प्रथम वर्षाला जेव्हा भारत सासणे यांची कथा सई तुझे डोळे ही अभ्यासाला होती, तेव्हा ही कथा मी पाठ्यपुस्तकातून कथा म्हणून नंतर वाचली. त्याच्या अगोदर मी या कथेचं नाट्य रूपांतर हे रंगमंचावरती पाहिलेलं मला आठवत आहे. तेव्हा सई तुझे डोळे या कथेचा झालेलं नाट्य रूपांतर, किंवा आता सावर रेचा उल्लेख झाला, एका प्रेमाची दास्तान या कथेचं झालेलं नाट्य रूपांतर, किंवा दुष्चिन्हचं झालेलं नाट्य रूपांतर, याचाही विचार हा अनुवाद म्हणून आपल्याला करावा लागेल. आणि त्याची तिसरी एक पातळी की सुमित्रा भावे यांनी त्यांच्या एका कथेवरती लघु चित्रपट बनवला आहे, किंवा सूर्योदय नावाचा चित्रपट त्याची निर्मिती सासणे यांच्या कथेवरती झालेली होती, किंवा अगदी अलीकडं सकाळी परवते विश्वास वसेकर सरांनी त्याचा उल्लेख केला की मकरंद नाराजपुरे यांनी सांगितलं की तुमची ही कथा मी 150 वेळा वाचली आहे, आणि मग त्याच्यानंतर त्या कथेवरती त्यांनी चित्रपट बनवलेला आहे. तर हा जो प्रकार आहे की एका कथेला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय, तिचा अनुवाद कसा होतोय, माध्यमांतराच्या माध्यमातून, वाङ्मय प्रकाराच्या किंवा रूपांतराच्या माध्यमातून आणि भाषांतराच्या माध्यमातून, असाही विचार आपल्याला करता येईल. हा जो दुसरा भाग आहे त्याचा विचार प्रस्तुत माझ्या विवेचनामध्ये आज किमान असणार नाही. आगामी काळात जर मला ती तशी संधी मिळाली किंवा मी जो लेख देणार आहे त्याच्यामध्ये या संदर्भातले काही नोंदी मी अवश्य करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी एक गोष्ट जी मला सातत्यानं भारत सासणे यांच्याबद्दल वाटत राहिलेली आहे की ही की आज सकाळपासून आपण त्यांच्याबद्दलचं जे काही विवेचन ऐकतो आहोत, तर मराठीतले ज्येष्ठ कथाकार नव्हे, श्रेष्ठ कथाकार, कादंबरीकार, नाटककार, आता वर्षा तोरमल हे त्यांच्या बालसाहित्याबद्दल नंतर बोलणार आहेत, तर बालसाहित्य, किंवा शिरीष लांडगे हे त्यांच्या स्फुट लेखनाबद्दल, ललित गद्याबद्दलचं विवेचन करणार होते. हे सगळं जर लक्षात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की निरनिराळ्या वाङ्मय प्रकारामध्ये एकाच वेळी अत्यंत सक्षमपणे सातत्यानं लिहिणारे लेखक म्हणून भारत सासणे यांची नोंद ही मराठी साहित्य विश्वामध्ये घेतलेली आहे. एक लेखक म्हणून स्वतःच्या निर्मितीबद्दल, स्वतःच्या कथेच्या निर्मितीबद्दल, 2 मित्र ही जी त्यांची कादंबरी आहे या कादंबरीच्या निर्मितीबद्दल, आता ज्या नाटकांचे उल्लेख झाले या नाटकांच्या निर्मितीबद्दल ते सातत्यानं बोलत आलेले आहे. वाटा आणि मुक्काम असं एक संपादन हे मौजेनं प्रकाशित केलेलं आहे, आणि ते कदाचित आपल्यापैकी काहींच्या वाचनामध्ये आलेले असेल की या समकाळातले 4 लेखक ज्यांची प्रामुख्यानं जडणघडण ही कथाकार म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे, ते एकत्र येतात आणि हे 4 लेखक स्वतःला प्रश्न विचारतात. ते काही समान प्रश्न निवडतात आणि 7 वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, मग त्याच्यामध्ये एक लेखक त्याचा आणि मानवी जीवनाचा काय संबंध आहे, त्याची निर्मिती प्रक्रिया काय आहे, तो समाज जीवनाला कसा प्रतिसाद देतो आहे, एकूण वाङ्मयीन संस्कृतीचा तो कशा पद्धतीने विचार करतोय, एक लेखक त्याची वाङ्मयीन वाटचाल ही कशी असते, अशा निरनिराळ्या मुद्द्यांच्या संदर्भातली काही प्रश्न आणि त्याच्या संदर्भातली उत्तरं ही या पुस्तकामध्ये, वाटा आणि मुक्काम या पुस्तकामध्ये दिलेली आहे. गंमत अशी आहे की मी जेव्हा भाषांतराबद्दल किंवा अनुवादाबद्दल विचार करत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की भारत सासणे आणि समकालीन 3 महत्त्वाचे लेखक, ज्याच्यामध्ये आशा बगे आहेत, सानिया आहेत, मिलिंद बोकील आहेत, हे निरनिराळ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत, पण ते भाषांतराबद्दल काही बोलत. त्यामुळं भाषांतराकडं किंवा भाषांतराविषयी अत्यंत गंभीर अशी प्रतिक्रिया भारत सासणे यांनी नेमके कोणत्या वर्षापासून द्यायला सुरुवात केलेली आहे, हा माझ्यापुढं एक महत्त्वाचा प्रश्न पहिल्यांदा उभा राहिला. दुसरी एक गोष्ट की सकाळी अविनाश सांगोलेकर या ठिकाणी होते. अविनाश सांगोलेकर आणि गजानन चव्हाण होता, त्यांनी संपादित केलेलं एक पुस्तक आहे मराठी, हिंदी कादंबऱ्यांची मराठी अनुवाद किंवा मराठी भाषांतर असं काहीतरी त्या पुस्तकाचं शीर्षक आहे. या पुस्तकामध्ये सासणे यांच्या एका भाषांतरित कलाकृतीबद्दल, म्हणजे दंतकथा ही जी कादंबरी आहे या कादंबरीबद्दल अत्यंत छानसं असं विवेचन हे करण्यात आलेलं आहे.
या पुस्तकामध्ये आनंद यादव यांचा एक लेख आहे. मला आनंद यादव यांचा लेख का महत्त्वाचा वाटतो किंवा त्यांचा उल्लेख या ठिकाणी का करावासा वाटतो, तर एक मराठीतला सर्जनशील लेखक आणि यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांना लाभलेलं होतं अशा पद्धतीचे ते एक लेखक. त्यांनी भाषांतराबद्दल काही विधानं त्याच्यामध्ये केलेली आहे आणि ही विधानं मुळातून तपासण्याची, पुन्हा एकदा तपासण्याची गरज मला ते पुस्तक, त्यातला लेख वाचताना जाणवली. त्यांनी भाषांतर करण्याच्या मूळ मुद्द्यावरती किंवा मूळ प्रेरणेवरतीच घाव घातलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की भाषा असते आणि तिचं जे कथन असतं ते विशिष्ट अशा प्रदेशाशी संबंधित असतं आणि विशिष्ट अशा प्रदेशाशी ते संबंधित असल्यामुळं त्या प्रदेशातली जी संस्कृती आहे तिचा अनुवाद काही होऊ शकत नाही आणि त्यामुळं कलाकृतींचे जे अनुवाद आहेत ते फसवे असतात आणि किंबहुना अशा अनुवादाच्या प्रक्रियेमध्ये फारसं थोडी जाऊ नये असे एक विधान आनंद यादव यांनी केलेलं आहे. आता एक सर्जनशील लेखक मराठीतला जेव्हा अनुवादाकडे या दृष्टीनं पाहतो आहे त्यावेळी दुसरा एक लेखक हा स्वतः अनुवाद करतो आहे. ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटलेली आहे. भारत सासने यांच्या नावावरती फारसे अनुवाद नाही आहे. म्हणजे काय काय अनुवाद आहेत तर दंतकथा हा अब्दुल बिस्मिल्ला हे हिंदीतले महत्त्वाचे कादंबरीकार आहेत, कथाकार आहेत, कवी आहेत. त्यांच्या एका कादंबरीचा दंतकथा ही अत्यंत छोटी अशी कादंबरी आहे. तिचा अनुवाद भारत सासने यांनी या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये केलेला होता आणि तो अलीकडे त्याची दुसरी आवृत्ती साधनेने प्रकाशित केलेली आहे. त्यांनी कृष्णचंद्र या उर्दूतल्या आणि हिंदीतल्या एका मान्यवर लेखकाच्या नाटकाचं मराठी रूपांतर केलेलं आहे आणि दरवाजे उघडा अशा शीर्षकाचं ते नाटक हे साधनेच्या अंकामध्ये सुरुवातीला प्रकाशित झालेलं होतं जे आता ग्रंथरूपानं प्रकाशित झाले आहे. याशिवाय 2 लेखांचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत. हे दोनही लेख या नाटकाच्या संदर्भातले आहेत, म्हणजे कृष्णचंद्र यांच्या नाटकाच्या संदर्भातले आहेत. पहिला लेख हा कृष्णचंद्र यांचाच आहे जो त्या नाटकाबद्दल बोलतो आहे आणि दुसरा लेख हा ख्वाजा अहमद अब्बास यांचा आहे आणि तोही याच नाटकाच्या निर्मितीच्या संदर्भात आणि त्याच्या समकालीन अस्तित्वाच्या संदर्भातला आहे. याला एक स्वतंत्र टिपण त्यांनी जोडलंय अनुवादक म्हणून. आता या 2 गोष्टींच्या दरम्यान एक घटना घडलेली आहे आणि या घटनेकडं मी आपल्या सर्वांचं जाणीवपूर्वक लक्ष वेधू इच्छितो. काय घटना घडलेली आहे तर अब्दुल बिस्मिल्ला यांची दंतकथा ही जी कादंबरी आहे ती त्यांनी हिंदी भाषेतून मराठीमध्ये अनुवादित केलेली आहे. जेव्हा की कृष्णचंद्र या नाटककाराचं दरवाजे उघडा हे जे नाटक आहे ते त्यांनी मूळ उर्दूतून मराठीमध्ये अनुवादित केलेलं आहे. आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे की प्रशासकीय अधिकारी म्हणून बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावरून भारत सासने हे निवृत्त झाले. आपल्या निवृत्तीनंतर त्यांनी रीतसर उर्दू या विषयाचं अध्ययन करायला सुरुवात केली की मला उर्दू वाचता आली पाहिजे, तिच्या मूळ लिपीतून वाचता आली पाहिजे आणि म्हणून मग ते वर्गामध्ये आपली सगळी प्रशासकीय वस्त्र आणि आपला सगळा भूतकाळ लेखक असण्याचा ते विसरून ते बसायला लागले. त्यांनी उर्दूचं अध्ययन एका विद्यार्थ्यासारखं शिकायला सुरुवात केली. त्यातून पुढं ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि उर्दू या भाषेचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्यांनी उत्तीर्ण केले. आता हे सगळं का केलं त्यांनी, म्हणजे वयाच्या 60 नंतर एक व्यक्ती एक नवी भाषा शिकतात, या नवी भाषा शिकण्याच्या मागच्या प्रेरणा काय आहे. मला स्वतःला ही प्रेरणा फार महत्त्वाची वाटते की मला एक लेखक वाचायचा आहे आणि तो त्या मूळ भाषेत वाचायचा आहे. हे जे वाटणं आहे आणि त्या जिद्दीतून, त्या अदम्य अशा लालसेतून ते एका नव्या भाषेकडे आकृष्ट झालेले आहेत, ही अत्यंत थोर अशी गोष्ट मला स्वतःला वाटते. निव्वळ ते भाषा शिकण्यापर्यंत थांबत नाही आहेत,
तर कुठलीही भाषा जेव्हा आपण अनुवादाच्या संदर्भात त्या भूमीवरती पाऊल ठेवतो तेव्हा तिची संस्कृती आणि त्या भाषेचा असणारा सगळा इतिहास हा आपल्याला कोळून आपण पिलेला हवा असतो. तर ते सगळं ज्ञान हे त्यांनी एक अनुवादक म्हणून आत्मसात केलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर ते कृष्णचंद्र या नाटककाराचा त्यांचं नाटक ते मराठीमध्ये घेऊन येतात. आता ह्या सगळ्या घटना जर तुम्ही बारकाईनं बघायला लागला तर तुम्हाला लेखक म्हणून भारत सासले यांच्या ठायी असणारं जे कुतूहल आहे, म्हणजे कुतूहल हा एकेरी अवतरण चिन्हामध्ये तुम्ही शब्द घ्यायचा आहे, हे जे कुतूहल आहे ह्याच्याकडं तुम्ही बारकाईनं बघावं असं मला स्वतःला वाटतं आहे. आता दुसरी एक गोष्ट मी अगदीच प्रारंभी या दोन कलाकृतींच्या संदर्भामध्ये सांगेन की भारत सासणे यांचा लेखक म्हणून एक स्वभाव आहे. कोणता स्वभाव आहे तर तो त्यांच्या कथांमधून व्यक्त झालेला स्वभाव आहे. तो त्यांच्या दीर्घ कथांमधून व्यक्त झालेला आहे. तो फार तर राहीच्या स्वप्नांचा उलगडा ही जी कादंबरी आहे तिच्यातून व्यक्त झालेला आहे. ज्यांचे खूप सगळे दाखले दिले आपल्याला, म्हणजे त्यांच्या कथेत पाऊस असतो, त्यांच्या कथेत सर्प असतो, त्यांच्या कथेत प्रकाशाची निरनिराळी अवतरणं असतात किंवा निरनिराळे रंग आपल्याला दृष्टीस पडत असतात. तर हा जो एक लेखक असण्याचा स्वभाव आहे या लेखक असण्याच्या स्वभावाशी समांतर असणारी कलाकृती, म्हणजे जी कलाकृती लेखक म्हणून कथाकार भारत सासणे यांना समांतर जाते ती म्हणजे दंतकथा. ती दंतकथा काय करते तर मानवी जीवनाच्या अतर्क्यतेचा शोध घेते. ती मृत्यू भयानक एक कोंबडा एका घाणी घराच्या छिद्रामध्ये लपून बसलेला आहे आणि तिथं आता आपल्याला मृत्यू येणार आहे काही क्षणामध्ये आणि तो चिंतन करायला लागला आणि तो फ्लॅशबॅक होऊन त्याच्या सगळ्या आठवणीमध्ये बुडालेला आहे. तर त्याचं जे सगळं चिंतन आहे तर ते चिंतन लेखक कथाकार असणाऱ्या भारत सासणे यांच्या आशयाशी सुसंगत आहे. पण मी जेव्हा कृष्णचंद्र यांचं दरवाजे उघडा हे नाटक पहिल्यांदा वाचलं तेव्हा माझा मोठा अपेक्षा बनला. कारण भारत सासणे या लेखकाची जी जातकुळी आहे, जो स्वभाव धर्म आहे त्याच्याशी अगदी विसंगत असं नाटक आहे की भारत सासणे लेखनातल्या सामाजिकतेबद्दल, भारत सासणे हे सामाजिक बांधिलकीबद्दल, भारत सासणे हे समूहनिष्ठ असण्याबद्दल काही एक विधानं करत आलेले आहेत. आणि त्यांनी जी सगळी भूतकाळात विधानं केली त्या विधानांमध्ये हे नाटक कुठंच बसत नाही. हे नाटक काय आहे तर 1964 मध्ये कृष्णचंद्र यांनी लिहिलेले हे नाटक आहे. तुम्हाला आठवत असेल त्या काळात या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांनी 1962च्या आसपास कौमी एकतेचा एक नारा दिलेला होता, नॅशनल इंटिग्रेशनचा. आणि या नाऱ्याला प्रतिसाद म्हणून त्या काळामध्ये भारतभरातले लेखक हे त्या संदर्भातलं काही एक लेखन करायला लागले होते. आणि त्याच पंडितजींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कृष्णचंद्र यांनी उर्दूमध्ये नाटक लिहिलं. कोणतं तर दरवाजे उघडा. हे एका इमारतीच्या संदर्भामध्ये एक प्रतीक किंवा रूपक योजून निर्माण केलेलं नाटक आहे की एक नवीन बांधलेलं अपार्टमेंट आहे दिल्लीमध्ये आणि या अपार्टमेंटचा एक पंडित हा मालक आहे आणि या मालकाकडे निरनिराळे भाडेकरू येतात आणि येणाऱ्या प्रत्येक भाडेकरूला हा जो मालक आहे हा काहीतरी अटी सांगतोय. तो सांगतोय की मुस्लिमांना या इमारतीमध्ये प्रवेश नाही, तो सांगतोय की ख्रिश्चनांना या इमारतीमध्ये प्रवेश नाही, तो सांगतोय की एक हिंदूच आहे पण तो अफगाणिस्तानातला आहे आणि तो मांस मच्छी खाणार आहे तर तो मटण खातो म्हणून त्याला या इमारतीमध्ये प्रवेश नाही. एक चौथा व्यक्ती आलेला आहे की जो अत्यंत श्रीमंत आहे पण तो हिंदू असतानाही चर्मकार आहे आणि मग अशा हरिजनांना या इमारतीत प्रवेश नाही. अशा सगळ्या गोष्टी घडतात आणि त्याच्या संदर्भातलं ते नाटक. आणि मग शेवटी काय होतं की एक डॉक्टर येतो, याला हार्ट अटॅक येतो, तो डॉक्टर त्याला वाचवतो आणि मग त्याला लक्षात येतं की अरे आपण जे वागत होतो ते अत्यंत चुकीचं होतं. हे जी इमारत आहे ही इमारत कोणी बांधलेली आहे, आपण जरी तिचे मालक असतो सांगण्यासाठी, तरी ही मल्याळी लोकांनी बांधलेली आहे.
ही पंजाबी लोकांनी बांधलेली आहे, ही तमिळी कानडी लोकांनी बांधलेली आहे आणि हे मजूर, हे रंगारी, हे सुतार या सगळ्यांच्या श्रमातून कष्टातून ही इमारत तयार झालेली आहे. त्यामुळं या इमारतीमध्ये सर्वांनाच राहण्याचा हक्क आहे असं एक बोधवाक्य त्या नाटकातनं आपल्या सगळ्यांच्या पुढे येतं. आता सकाळपासून आपण जी भारत सासने या कथाकाराबद्दलची जी चर्चा ऐकतोय, या चर्चेमध्ये हे असा बोधवाक्य सांगणारे भारत सासने तुम्हाला कुठंच सापडणार नाही. आणि मग माझ्यासारख्याला प्रश्न असा पडला की भारत सासने यांनी हे नाटक का बरं अनुवादित केलं? कारण या प्रश्नाचं उत्तर जर शोधलं तर काही गोष्टी या आपल्याला पुन्हा एकदा तपासता येतील असं माझ्यासारख्याला वाटलेलं आहे. आता मी काही गोष्टींबद्दल पुन्हा एकदा थोडंसं मागे येऊन पुन्हा आपण पुढे जाऊया. म्हणजे आज सकाळी भारत सासने सर यांनी जी काही विधानं केली त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी त्यांच्याकडनं आधी स्पष्टपणे ते गटबाजीबद्दल बोलत आहेत वाङ्मयातल्या, ते मठ संस्कृतीबद्दल बोलत आहेत वाङ्मयातल्या, हे मी पहिल्यांदा गंभीरपणे ऐकलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये त्यांनी एक विधान केलं आणि ते विधान असं होतं की लेखक हा स्वतःच्या प्रवासाला स्वतःच जबाबदार असतो. आणि ह्या एका विधानाला पकडून आपल्याला लेखक असणाऱ्या, कथाकार असणाऱ्या, नाटककार असणाऱ्या, बालसाहित्य लिहिणाऱ्या आणि नंतर अनुवादाकडं वळलेल्या भारत सासने या लेखकाचं मूल्यमापन करावं लागेल असं मला वाटतं आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी स्वतः काही उत्तरं दिलेली आहे, लेखक असण्याच्या संदर्भातली उत्तरं. त्यांनी काय म्हटलं, आपण लेखन करतो म्हणजे काय? तर भारत सासने असं म्हणतात, आपण लेखन करतो म्हणजे स्वतःचं अस्तित्व पणाला लावतो. लेखकाला स्वतःच्या आणि इतरांच्या लढाया लढाव्या लागतात असे एक अत्यंत जबाबदार विधान त्यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या लढाया लढत असताना हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? हे सगळं त्याचं चाललेलं आहे ते स्वतःच्या आत्मशोधासाठी. त्याचं अंतिम ध्येय काय आहे? तर त्याचं अंतिम ध्येय हे आत्मशोध आहे. आणि त्याच्या जवळ जर सहकंप असेल, जर त्याच्याजवळ करुणेचा अथांग सागर असेल तर तो पुढच्या व्यक्तीला, दुसऱ्या माणसाला समजून घेऊ शकतो असं आपल्याला लक्षात येतं. आणि ही लेखक म्हणून भारत सासने यांची भूमिका आहे. आणि मग ते असं सांगतात की त्याच्यासाठी आपण स्वतःचा तपास केला पाहिजे. म्हणजे तपास केला पाहिजे, पण कुणाचा? स्वतःचाच तपास केला पाहिजे आणि स्वतःला आपण वेळोवेळी सिद्ध केलं पाहिजे. पुढं त्यांनी असं सांगितलंय की शारीर अनुभव महत्त्वाचे असतातच, पण शारीर अनुभवाच्या पलीकडं मानसिक अनुभव असतात आणि एका लेखकासाठी हे जास्त महत्त्वाचे असतात. आता एक महत्त्वाची गोष्ट जी मला या ठिकाणी जाणवते, तर त्यांनी एक विधान असं केलेलं आहे की मी स्वतः प्रयोगशीलतेला महत्त्व देत आहे. म्हणजे एक प्रयोगशील लेखक म्हणून भारत सासने यांचं महत्त्वमापन किंवा मूल्यमापन हे आपण करायला हवं. त्यांनी असं म्हटलंय की मी स्वतः प्रयोगशीलतेला महत्त्व देत आलेलो आहे. सतत नवी आव्हानं, नवे प्रदेश, नव्या वाटा शोधत राहिल्यामुळं लेखकातला लेखक जिवंत राहतो. त्यांनी असंही सांगितलंय की म्हणजे आता कृष्णचंद्रच्या संदर्भामध्ये हेही एक विधान आपण तपासून बघा की आपण सामाजिक बांधिलकी असं जे विधान करतोय, तर त्या सामाजिक बांधिलकीचं पुनर्तपासणी कशी केली पाहिजे. त्यांनी असं सांगितले की अभिनिवेश नावाची एक गोष्ट असते. बऱ्याचदा आपण या अभिनिवेशालाच सामाजिक बांधिलकी समजण्याची चूक करत आलेलो आहोत. म्हणजे मराठीतलं जे काही सामाजिक बांधिलकी वाङ्मय आहे किंवा जे लेखक स्वतःला असं म्हणतात, तर त्यांच्या संदर्भात हे विधान जसं तपासावं लागेल तसंच हे विधान दरवाजे उघडा नावाच्या त्यांच्या भाषांतरित कलाकृतीच्या संदर्भामध्ये सुद्धा तपासावं लागेल असं मला वाटतं आहे. शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की जगण्यावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. आणि ते पुन्हा असं म्हणतात, त्यांनी बुल फायटिंगचं एक रूपक त्यासाठी वापरलं आहे की टोकदार शिंगांचा काळा बैल
त्याच्याशी आपला लेखक म्हणून असणारा झगडा. गंमत अशी आहे की एक लेखक जो स्वतःला प्रयोगशील लेखक समजतो आणि त्यांनी पुन्हा एक विधान असं केलेलं आहे की जे विधान त्यांच्या संबंध लेखन प्रवासाच्या संदर्भात मला महत्त्वाचं वाटतं. ते असं म्हणताय की साहित्याअंतर्गत जर काही कायदा असेल तर तो न मानण्याचं स्वातंत्र्य मी घेत राहिलो आहे. ही फार महत्त्वाची अशी गोष्ट आहे. कारण मला वाटतं संजय आंबेडकरांचा उल्लेख झालेला होता. हा प्रश्न त्यांना अनेकांनी विचारला की एक वर्गीकरण असं केलं गेलं लेखक असणाऱ्या सासणे यांच्या बाबतीत की ते अगोदर लघुकथा लिहू लागले, नंतर ते दीर्घकथेकडे वळले, नंतर ते लघु कादंबरीकडे वळले आणि सर्वात शेवटी ते कादंबरीकडे वळलेले आहेत. असा एक त्यांचा प्रवास आहे आणि तो विकसनशील आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा मराठीतल्या काही समीक्षकांनी केलेला आहे आणि हा त्यांचा प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे असं भारत सासणे यांनी म्हटलेलं आहे. ते असं म्हणाले की लघुकथेकडून दीर्घकथेकडे, दीर्घकथेकडून कादंबरीकडे आणि नंतर अशा कादंबरीकडे जाण्याचा उघड सल्ला मला कुणी दिलेला नसला तरी सगळ्यांचं सूचन असंच राहिलं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती ते जे विधान जे मी आता उद्धृत केलं की साहित्याअंतर्गत जर काही कायदा असेल तर तो न मानण्याचं स्वातंत्र्य मी घेत आलो आहे, हे विधान त्याची तपासणी आपल्याला करावी लागेल असं मला वाटतं आहे. आता या सगळ्या विधानांच्या म्हणजे लेखक असण्याच्या पार्श्वभूमीवरती अनुवादक किंवा भाषांतरकार असणारे भारत सासणे यांच्या कलाकृतीकडं जावं लागेल असं मला स्वतःला वाटतं आहे. आपण सुरुवातीला उघडा दरवाजे उघडा हे जे नाटक आहे त्याचा थोडासा विचार करूया की कृष्णचंद्र या उर्दूतल्या नाटककाराचं हे नाटक आहे आणि मी तुम्हाला आता सांगितलं की त्याच्यामध्ये काय 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 घडतं आहे. ही कलाकुंज नावाची बिल्डिंग, त्यात मिर्झा नावाचा एक मुनीम आहे आणि त्याचा मालक हा पंडित आहे रामदयाळ नावाचा आणि त्याला एक मुलगा आहे कमलकांत नावाचा. त्यांच्या संवादामधून हे संबंध नाटक आकाराला येतं आहे आणि हे संवाद अत्यंत ढोबळ किंवा वरवरचे असे वाटतात असं आपल्याला लक्षात येतं. या नाटककाराच्या संदर्भामध्ये अनुवादकाची भूमिका काय आहे हा प्रश्न मला पडला. कारण लेखक म्हणून भारत सासणे यांची प्रत्येक कथा मी अनेक वेळा पुन्हा वाचलेली आहे की एक लेखक की जो मानवी मनाच्या निरनिराळ्या पातळ्यांवरती किंवा मानवी जीवनाला अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्मपणे त्याला प्रतिसाद देत आलेला आहे, तो असं कसं म्हणजे अनुवादित करू शकतो असाच मला पहिला प्रश्न पडला. आणि मग मी अनुवादकाची जी भूमिका आहे ती गंभीरपणे वाचायला लागलेलो आहे आणि त्यांनी काही मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की सामाजिक राष्ट्रीय एकतेचा प्रचार करण्यासाठी हे नाटक लिहिलेलं आहे. याचा प्रचार असा शब्द आहे. याचा साधा अर्थ हे प्रचारकी स्वरूपाचं नाटक आहे आणि प्रचारकी स्वरूपाचं लेखन करणं हा भारत सासणे यांच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध असणारी गोष्ट आहे असं आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या कुठल्याच कलाकृतीमधून म्हणजे अमुक गोष्टीचा प्रचार केलेला आहे. फक्त एका गोष्टीचा मी एका कथेचा निर्देश करेन की रत्नाकर मतकरी यांच्या पॉझिटिव्ह या संकलनामध्ये भारत सासणे यांची ही कथा ही प्रकाशित झालेली आहे आणि ही कथा एड्स या रोगाच्या संदर्भात आहे. किंबहुना पॉझिटिव्ह नावाचं जे संकलन आहे त्या संकलनामध्ये ज्या काही 7-8 कथा आहेत त्या सगळ्या एड्स या रोगाच्या संदर्भातली जनजागृती करावी याच्यासाठी जाणीवपूर्वक लिहून घेतलेल्या गोष्टी आहेत आणि लिहून घेण्याच्या या गोष्टीला कथाकार भारत सासणे यांनी 2005च्या आसपास एक प्रतिसाद दिलेला होता. त्यामधून पॉझिटिव्ह या कथा संग्रहातली त्यांची कथा ही प्रकाशित झालेली आहे. हे नाटक प्रचारकीय आहे. पण आता इथं भारत सासणे आणि कृष्णचंद्र यांच्यामध्ये साम्य काय आहे तर यांच्यामध्ये साम्य आहे व्यापक असा करुणाभाव.
की ज्या करुणाभावाचा उल्लेख भारत शासने लेखक म्हणून सातत्यानं करत आलेले आहेत, की लेखनाच्या मुळाशी काय असलं पाहिजे, तर सगळ्या मानव जातीविषयी अपार अशी करुणा असली पाहिजे. आणि ही करुणा प्रचारकी वाटत असणाऱ्या या नाटकामध्ये असली तरी ती त्यांना त्याच्यामुळंच महत्त्वाची वाटलेली आहे. मनुष्य जातीच्या अस्तित्वाची आस्था, त्याच्या एकात्मतेची निकड या नाटकामधून कृष्णचंद्र यांनी अभिव्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी असं पुढे म्हटलंय की लेखकाची जबाबदारी म्हणून कृष्णचंद्र यांनी हे नाटक लिहिलं आहे. बघा, त्यांच्या मनोगतात दोन विधानं आहेत. एक, लेखकाची जबाबदारी म्हणून कृष्णचंद्र यांनी हे नाटक लिहिलं आहे. आणि आता ते स्वतःबद्दल बोलतात या विवेचनामध्ये शेवटी की लेखकाच्या कर्तव्याचा भाग म्हणून या उर्दू नाटकाचा मी मराठी अनुवाद केला. बघा, लेखकाची जबाबदारी आणि लेखकाचं कर्तव्य हे दोन शब्द अत्यंत गंभीरपणे या म्हणजे भारत शासने, अनुवादक भारत शासने यांच्या संदर्भामध्ये आपण लक्षात घेतले पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं अत्यंत ढोबळ प्रतीक असणारं, अत्यंत सोपं वाटणारं हे नाटक त्यांनी अनुवादित केलेलं आहे. दुसरा एक मुद्दा त्यांनी सातत्यानं चर्चिलेला आहे की हे नाटक म्हणजे दंतकथा ही कादंबरी समकालीन कादंबरी आहे, पण कृष्णचंद्र यांचं हे नाटक 1964 साली लिहिलं गेलं आणि त्याच वेळी त्याचे काही प्रयोग हे करण्यात आलेले होते. एक कलाकृती ही त्याच्या समकाळाबद्दल बोलत असतेच, पण ती कधी कधी पुढच्या समकाळामध्ये सुद्धा, पुढच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा समकालीन होत असते असं एक निरीक्षण त्यांनी मांडलेलं आहे. आणि म्हणून ज्या काळामध्ये आपल्याकडं कोरोनामुळं लोक घरामध्ये बंदिस्त झालेले होते, टाळेबंदी लागलेली होती, अशा काळामध्ये भारत शास्त्री यांनी कृष्णचंद्र यांचं हे नाटक 2020 मध्ये मराठीमध्ये अनुवादित केलं. म्हणजे 2020 मध्ये अगदी जीवनाची गुंतागुंत ही अधिक व्यामिश्र अशा प्रकारची झाली असली तरीही त्यांनी असं म्हटलेलं आहे की कधी कधी अत्यंत जटिल अशा प्रकारच्या समस्येचं उत्तर हे अत्यंत सोपं असू शकतं. जटिल समस्येचं उत्तर सोपं असू शकतं. ही जी भावना आहे जी या नाटकामध्ये उघडा दरवाजा उघडा या नाटकामध्ये व्यक्त झालेली आहे, ती भारत शासने, अनुवादक भारत शासने यांना महत्त्वाची वाटलेली आहे. त्याने असं सांगितलंय की तुम्ही विधायक टीका ही स्वीकारायला हवी आणि सार्वत्रिक मौन, म्हणजे हा शब्द सातत्यानं वापरला जातोय, सार्वत्रिक मौन आणि स्वार्थी प्रशंसा असणारा हा जो काळ आहे, या काळाला भारत शास्त्री यांनी वर्तमानाला भ्रमयुग असं या काळाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे कोणता लेखक या काळाबद्दल काय बोलतो आहे हे समजून घेणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे उघडा दरवाजे उघडा या कलाकृतीचा अनुवाद मराठीमध्ये करणं गरजेचं वाटतं. त्याचं कारण वर्तमान काळ हा भ्रमयुग आहे असं भारत शास्त्रींना वाटतं आहे. आता 1964चा तो काळ तुम्ही आठवा, जेव्हा हा देश उभा राहत होता, जेव्हा हा देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी निरनिराळ्या योजना एकीकडे राबवल्या जात होत्या आणि दुसरीकडं त्याला मिळणारा प्रतिसाद हा अत्यंत कमी अशा प्रकारचा होता. तर तो काळ त्याच्यापेक्षा जटिल असणारा हा काळ आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून या भ्रमयुगामध्ये आपल्याला आपल्या समस्यांची पुन्हा एकदा चर्चा करायची असेल, एखादं तारक सोल्युशन शोधायचं असेल तर उघडा दरवाजे उघडा हे कृष्णचंद्र यांचं नाटक त्याला महत्त्वाचं वाटतं आहे. एका गोष्टीचा मी उल्लेख करेन की अनुवादक म्हणून भारत शासने यांनी एक नवी भाषा शिकली आणि त्या भाषेतून त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला. पण ह्याच्यामध्ये एक प्रवास घडलेला आहे. म्हणजे मी विश्वास वसेकरांना असं म्हणालो सकाळी की तुमच्या आणि शासने सरांमध्ये एक साम्य आहे. आणि काय साम्य आहे तर तुमच्या दोघांना उर्दू भाषा आवडते. म्हणजे जेव्हा
या नाटकाचा अनुवाद त्यांनी केलेला नव्हता. आणि जेव्हा भारत सासणे हे स्वतःच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये इतरत्र बोलत होते मागच्या 30 वर्षांमध्ये, 30-40 वर्षांमध्ये, त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल की ते गालिबचे संदर्भ होते. त्यांनी अनेक ठिकाणी गालिबचं नाव घेऊन त्यांची अवतरणं दिलेली आहेत. कधी कधी ते त्याचं नाव न घेता कवी असं म्हणतो, असं म्हटलं की कवीने हे लिहून ठेवलेलं आहे, मग आपण गृहीत धरायचं की हा कवी दुसरा तिसरा कोणी नाही तर हा गालिब आहे. ओके, ते बिलकुल गालिब असं म्हणत नाहीये, ते फक्त कवीनं असं लिहून ठेवलंय असं सांगतात. तर कोणत्या कवीनं लिहून ठेवलंय तर गालिबनं लिहून ठेवलेलं आहे. तर सुफी संप्रदाय जो आहे त्याच्याबद्दल त्यांनी काही विधानं केलेली आहेत. मंटोबद्दल त्यांनी काही विधानं केलेली आहेत. राजेंद्रसिंह बेरी यांच्याबद्दल त्यांनी काही विधानं केली आहेत. त्यांच्या लेखनामध्ये इस्मत चुगताईंचे काही संदर्भ आलेले आहेत. म्हणजे अगदी इतर युरोपीय लेखकांचे संदर्भ येतातच येतात, पण तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याकडची जी अरबी, फारसी, उर्दू ही जी परंपरा आहे, या परंपरेचं एक सुप्त असं आकर्षण हे बहुतेक मराठी माणसांना आणि ज्यांचा भूतकाळ हा मराठवाड्याशी संबंधित आहे त्यांना थोडंसं अधिकच असतं. तर त्याच्यामुळं तुम्हाला असं लक्षात येईल की पुढं म्हणजे पुण्यात स्थायिक झाल्यानंतर एखादा व्यक्ती त्यानं स्पॅनिश शिकली असते, त्याने जर्मन शिकली असते, पण ते उर्दू शिकतात, ते भारतीय भाषा शिकतात की ज्या भारतीय भाषेचा जन्म म्हणजे ज्या भाषेचा जन्मच मुळात इथं झालेला आहे. आणि ते कुठलाही युरोपीय लेखक अनुवादित न करण्याच्या फंदात पडत नाहीत, तर ते भारतीय मातीशी घट्ट असा अनुबंध असणारा लेखक मराठीमध्ये अनुवादित करतात. ही लेखक म्हणून असणारी त्यांची जी धारणा आहे किंवा भारतीयत्व नावाची जी गोष्ट आहे त्याच्याकडं लेखक म्हणून भारत सासणे कसं पाहतात हे समजून घेताना मला महत्त्वाचं वाटतं आहे. त्यांच्या दंतकथा या कादंबरीबद्दल, या अनुवादाबद्दल मी विस्ताराने यापूर्वी खरं लिहिलेला आहे. मी फक्त काही गोष्टींचा उल्लेख करतो. काय आहे दंतकथा? म्हणजे तुमच्यातल्या काही मी ती वाचलेली असेल, सर्वांनीच वाचली असेल तर फारच उत्तम आहे, पण जर कुणीच वाचली नसेल तर ती अवश्य वाचली पाहिजे असं मला वाटतं आहे. काही लेखकांबद्दल मला खूप आकर्षण वाटत आलेलं आहे मराठीतले. म्हणजे भारत सासणे यांना समकालीन असणारे जे लेखक आहेत, मी भारत सासणे यांचा अभ्यास करत असताना यांचे समकालीन असणारे लेखक समकाळाला कसा प्रतिसाद देतात हेही तपासत होतो. म्हणजे भारत सासणे ज्या काळात लिहितात त्याच काळात रंगनाथ पठारे लिहित आहेत, त्याच काळामध्ये अनंत सामंत नावाचे मुंबईचे लेखक लिहित आहेत, त्याच काळामध्ये राजन खान नावाचे एक लेखक लिहित आहेत, त्याच काळामध्ये आमच्या वेल्लोर भागातले बाबू बिरादार नावाचे एक लेखक लिहित आहेत. आणि हे सगळे लेखक एकाच वेळी मी वाचत होतो. आणि हे सगळेच लेखक आपल्या समकाळाला कसा प्रतिसाद देत आहेत, इतर वाङ्मय प्रकारांना कसा प्रतिसाद देत आहेत, भाषांतरांना कसा प्रतिसाद देत आहेत, बालसाहित्याला कसा प्रतिसाद देत आहेत, हेही मी दुसऱ्या पातळीवरती तपासत राहिलेलो होतो. आणि मग मला असं लक्षात आलं की अनंत सामंतांनी लांडगा नावाचं एक फार सुंदर पुस्तक अनुवादित केले आहे, त्याचा नायक लांडगा आहे. दंतकथा या कादंबरीचा नायक एक कोंबडा आहे. आता नीट लक्षात घ्या की हा कोंबडा आपल्याला तो हॉटेलमध्ये त्याला कापून आपल्या ताटात आल्यानंतर तो आपल्याला माहिती असतो की हा कोंबडा आहे वगैरे. तर तो मरणारा कोंबडा ज्याची आता कत्तल होणार आहे, जो कुणाच्या तरी ताटात येणार आहे, ओके, त्या कोंबड्याची ही आत्मकथा आहे. तुम्ही जर कोंबडे उलटे टांगून नेताना जर बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की भारत सासणे दंतकथेमध्ये कोणत्या कोंबड्याबद्दल बोलतात. म्हणजे तुम्हाला त्याचं दुःख लक्षात येईल की हा कोंबडा जो त्याला स्वतःची आत्मकथा बघतोय तो कुठं आहे, तो एका महानगरात आलेला आहे. तो महानगरात कसा आलेला आहे तर कधीतरी कुठल्या तरी एका जमान्यामध्ये त्याचा एका जंगली असणाऱ्या गावात जन्म झालेला आहे. आणि हा बाहेर आला, याचा जो मालक होता तो मांसाहार करणारा होता, त्याची मुलं मांसाहार करणारी होती, पण त्याची बायको मात्र शाकाहारी. आणि त्या सगळ्यांच्या तावडीतून हा कोंबडा बचावला, मोठा झाला, तो त्याला तुरा आला आणि तो एकदम बलिष्ठ असा झाला. त्यानं त्या गावातली जी वर्णनं केलेली आहेत या कोंबड्याने
की त्या गावातली सकाळ, त्या गावातली संध्याकाळ, त्या गावातल्या गल्ल्या, त्या गावातली माणसं ही एकदम स्थिमित अशी करणारी. आणि एके दिवशी या गावातल्या माणसाकडं एक व्यक्ती येतो आणि तो असं सांगतो की हा कोंबडा मला आवडला. आणि त्यांना आवडलाय, तो पाहुणा आहे. त्या कोंबड्याला पकडण्यात येतं, एका पिशवीत कोंबण्यात येतं आणि तो धापकान जेव्हा बाहेर पडतो पिशवीच्या, तेव्हा त्याला असं लक्षात येतं की आपण आता शहरामध्ये आलो. या दरम्यानच्या काळात एक गोष्ट घडली. कोणती गोष्ट घडली? तर हा कोंबडा प्रेमात पडलेला आहे एका कोंबडीच्या आणि तिचं नाव आहे पोळी. आणि या कोंबड्यापासून तिच्या पोटामध्ये काही पिलं म्हणजे अंडी तयार होत आहेत आणि ती सतत कुरकुर कुरकुर करत फिरते आहे. आणि ती त्याला सांगते, बघ आता तुला जबाबदारीनं वागलं पाहिजे, तू आता तू बाप होणार आहेस. आणि त्याला अशी थोडीशी जबाबदारीची भान येणार, जाणीव येणार. तितक्यात त्याला पकडलेले आणि त्या पिशवीत कोंबलेले आणि त्या शहरामध्ये आणून टाकले. याचं सगळं एक आयुष्य जे आहे ते ब्लॅकआउट होऊन तो एका निराळ्याच प्रदेशामध्ये येऊन पडलेला आहे. आणि या प्रदेशामध्ये तो रंगू पाहतो. तिथं त्याला एक इंग्रजी कोंबडी भेटते. पोल्ट्री फार्ममध्ये तिचा जन्म झालेला आहे. तो तिच्याही प्रेमात पडतो, तो तिच्या मागं पुढं करतो. आपण ती जी कोंबडी आहे ती काही त्याला प्रतिसाद देत नाही. आणि त्यावेळी ह्याचं जे चिंतन आहे की इंग्रजी कोंबडीवर फक्त प्रेमच केलं जाऊ शकतं. त्या तुमच्या प्रेमाला म्हणजे त्या तुमचा नवीन जीव तुमच्याकडनं निर्माण करू शकत नाही. तर पोल्ट्री फार्मच्या कोंबडीच्या संदर्भातलं एक तत्वज्ञान म्हणजे कोंबडी पोल्ट्री फार्ममधली आणि कोंबडा गावातला गावठी त्यांच्यामधला जो फरक आहे तो हा कोंबडा सांगतोय. आणि हे सगळं चालत असताना म्हणजे तो गल्लीतला एक गुंड दुसरा कोंबडा आहे, शेरखान नाव आहे त्याचं, त्याच्याशी हा भांडतोय. कशावरून? तर त्या इंग्रज कोंबडीवरून. आणि हा तर गावाकडचा आहे. तो त्या शहरी शेरखानला गुंडाला, त्याचा संदर्भातच गुंड असा शब्द वापरला, त्या शहरी गुंडाला हा गावाकडचा पैलवान पराभूत करतो. असा हा ऐटीत त्याचं सगळं बरं चाललेलं असताना त्याला एके दिवशी लक्षात येते की दोन माणसं बोलत आहेत. त्याला असं लक्षात येतं की दोन माणसं आपल्याबद्दल बोलत आहेत. त्याला असंही लक्षात येते की हे जी दोन माणसं बोलत आहेत ती तिसऱ्या माणसासाठी बोलत आहेत की जो काहीच बोलत नाहीये, तो फक्त आपल्याकडे हिशेबी नजरेनं बघतोय. आणि त्याची हिशेबी नजर हे सांगते की आपण त्याला पसंत पडलेलो. म्हणजे या हिशेबी माणसासाठी ही दोन माणसं आता आपल्याला पकडणार आहेत. आणि आपलं पुढं काय होणार आहे हे त्याला लक्षात की आता आपल्याला आज संध्याकाळी ठार मारलं जाणार आहे. आपण काही झालं तरी याच्या पोटात जायचं नाही हा तो कोंबडा ठरवतो. आणि तो तिथून पळ काढतो. तो तिथून पळ काढल्या त्यानं त्याच्या मागं ते 3 लोक लागतात. आणि हा कोंबडा न्हाणीच्या लांबच लांब अरुंद अशा त्या छिद्रामध्ये भगदाडामध्ये जाऊन बसतो. ते भगदाड असं आहे की जिथून फक्त पुढंच जाता येईल किंवा मागच जाता येईल, पण उभ्या माग वळून पाहता येणार नाही, इतकी ती अरुंद जागा आहे. आणि मग इकडून हे काड्या टोचवता येतात. आणि तो तिथं बसलेला आहे. त्याला माहिती आहे आपण बाहेर पडलो तर पकडले जाऊ आणि लगेच ह्यांच्या ताटात जाऊ, आपल्याला ह्यांच्या ताटात जायचं नाही. आणि मग तो तिथं मृत्यूच्या भयानं, जीवाच्या आकांतानं तो बसलेला आहे. 2-3 दिवस बसलेला आहे. आणि त्याला सगळा त्याचा म्हणजे त्याला मूर्छा येते आहे, तो बेशुद्ध होतोय, त्याला अन्न पाण्या वाचून तो तडफड त्याची होते आहे. आणि असं सगळं असताना त्याला त्याचा भूतकाळ आठवतो. हा जो भूतकाळ आहे ना तो त्यानं फ्लॅशबॅक पद्धतीनं अब्दुल बिस्मिल्ला यांनी या कादंबरीमध्ये सांगितलेला आहे. आता गंमत अशी आहे की यांनी म्हणजे अनुवादक भारत सासने यांनी लेखक अब्दुल बिस्मिल्ला यांना पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही ही कादंबरी लिहिली नसती तर मीच लिहिली असती. म्हणजे एका लेखकानं दुसऱ्या लेखकाला दिलेला हा प्रतिसाद आहे की त्याच्या कलाकृतीचं म्हणजे पाठ थोपट नाही. आणि मग मी जर लिहिली असती पण ही माझ्या भाषेमध्ये नाही आहे तेव्हा ही माझ्या भाषेत आली पाहिजे. आणि मग ते इतर कोण करेल की नाही माहीत नाही,
मला जर ही कलाकृती आवडत असेल तर ती माझ्या भाषेत आणणं हे माझं कर्तव्य आहे आणि या नैतिक कर्तव्यातून त्यांनी या कलाकृतीचा म्हणजे दंतकथाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणजे अगदी परत येऊन त्या लेखकीय भूमिकेकडं घेऊन जातो आहे, जिथं मी तुम्हाला असं म्हटलेलं होतं अगदी की आपण ही कलाकृती कशामुळं अनुवादित केली आहे. तर भारत शासने यांनी असं म्हटलं की अनुवाद हे महत्त्वाचं असं सांस्कृतिक कार्य असतं आणि पुढं त्याचं म्हणतात की अनुवाद ही एक स्वतंत्र निर्मिती असते. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की यातलं आशयसूत्र हे माझ्या शैलीच्या जवळ आहे म्हणून मी हा अनुवाद केला. पुढं ते असं म्हणतात की शेजारच्या भाषेत काय चाललंय हे मला कळालं पाहिजे म्हणून मी हा अनुवाद केलेला आहे. हे सगळं स्वतःच्या आशयाला जवळ असणं आणि मी मगा ज्या लेखकीय कर्तव्याचा विचार केला आणि लेखकीय जबाबदारीबद्दल बोलत होतो की कृष्णचंद्र उघडा दरवाजे उघडा हे नाटक लिहितात. त्याचं कारण ती त्यांचे लेखक असण्याची जबाबदारी आहे. तुम्ही ज्या काळामध्ये लिहिता त्या काळाची मागणी काय आहे आणि ती जर मागणी राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी तुमची मदत मागत असेल तर तुम्ही तुमच्या मदतीचा हात पुढे केला पाहिजे. अशी असेल तर मग पुढच्या काळातल्या लेखकाचं कर्तव्य काय आहे. तर कुठल्या तरी अशा म्हणजे ज्या काळाचं आपण त्यांनी वर्णन केलेलं आहे तर त्या काळामध्ये या कलाकृतीचा अनुवाद करणं भाषांतर करणं हे लेखकाचं कर्तव्य आहे असं केलेलं त्यांनी विधान हे मला महत्त्वाचं वाटतं आहे. आता यानंतर त्यांनी जी दोन अनुवाद म्हणजे दोन लेखांचे अनुवाद केलेले आहेत त्या अनुवादांचा मी फक्त उल्लेख करतो. म्हणजे भारत शासने यांचा कुठलाही अनुवाद म्हणजे दंतकथा असेल किंवा उघडा दरवाजा उघडा हे नाटक असेल किंवा त्यांनी केलेले दोन लेखांचे अनुवाद असतील. त्यांनी एका कथेचाही अनुवाद केला जो महाअनुभवमध्ये बहुधा प्रकाशित झाला. ती कथा दुर्दैवानं माझ्या तो अनुवाद वाचनात आला नाही, नाहीतर मी त्याबद्दल काही विधान केलेलं असतं. तर हे चारही अनुवाद आपल्या पुढं आहेत आणि ते वाचत असताना मला स्वतःला असं कधीच आणि जराही वाटलं नाही की मी अनुवाद वाचतो आहे. म्हणजे इतके ते मराठी मातीशी समरस झालेले आहे. आता या विधानाची उलट चर्चा करता येऊ शकते किंवा ती चिकित्सा मी स्वतःच पुढच्या काळात कधीतरी करणं मला गरजेचं वाटतं आहे. म्हणजे मी मूळ दंतकथा हातात घेतली पाहिजे, सासरे यांचा अनुवादही हातात घेतला पाहिजे आणि दोन्ही समोरासमोर ठेवून त्यांचं वाचन करून एक अनुवादक म्हणून सासरे यांनी काय गोष्टी केलेल्या आहेत हे तपासलं पाहिजे. कारण मला स्वतःला असं वाटतं की एक कलाकृती जेव्हा दुसऱ्या भाषेमध्ये जाते तेव्हा तो केवळ अनुवाद असत नाही किंवा त्या कलाकृतीचं जाणं असत नाही, तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्या कलाकृतीचा तो निराळ्या भाषेमध्ये झालेला पुनर्जन्म असतो. आणि असा पुनर्जन्म म्हणजे मूळ कुठल्या तरी हिंदीतली कलाकृती ही मराठीमध्ये तिचा पुनर्जन्म होऊन आपल्या हातामध्ये आलेली असते. तर हा पुनर्जन्म होताना काय प्रक्रिया घडते आहे ते तपासणं फार गरजेचं असतं. दुसरी एक गोष्ट की अनुवादक जेव्हा कलाकृतींचे अनुवाद करतो तेव्हा जर तो व्यावसायिक नसेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की तो स्वतःचं स्वत्व आणि सत्व त्या अनुवादामध्ये मिसळवत असतो आणि त्यातून त्या कलाकृतीला एक चैतन्य लाभत असतं. तर हे काय केलेलं आहे म्हणजे नेमकं मूळ अनुवादकानं मूळ कलाकृतीमध्ये काय मिसळवलेलं आहे त्याची तपासणी ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. आणि ही तपासणी दोन्ही कलाकृती जर समोरासमोर असतील तर त्या आपल्याला नीटपणे तपासता येतील असं मला वाटतं आहे. अर्थात ही तपासणी करताना एक महत्त्वाचा धोका हा लक्षात घ्यावा लागतो की कुठल्याही कलाकृतीचे असंख्य अनुवाद हे संभवत असतात आणि त्याच्यामुळं कुठल्याही कलाकृतीचा कोणताही अनुवाद हा अंतिम असत नसतो. आणि त्याच्यामुळं ही एक शक्यता लक्षात घेऊन
की नाही या अनुवादकानं हे चुकीचं करून ठेवलेलं आहे किंवा अमुक अर्थ बदल केलेले आहेत, असे विधान करण्याला अनुवादाच्या क्षेत्रामध्ये फारसा अर्थ असत नाही असं मला स्वतःला वाटतं आहे. एक लेखक म्हणून भारत सासणे यांची उंची ही सकाळपासून सगळ्याच मान्यवर वक्त्यांनी अधोरेखित केलेली आहे. मला स्वतःला असं वाटतं, म्हणजे हे दोन्ही अनुवाद, विशेषतः दंतकथासारखा अनुवाद हा तर माझ्या काळजामध्ये घर करून बसलेला आहे. पण आपल्याकडं काही पॅरामीटर्स असतात की एखाद्या कलाकृतीच्या श्रेष्ठतेचे निकष काय आहेत मराठीमध्ये, तर ते कुठल्या ना कुठल्या पुरस्काराशी संबंधित असतात. तर मला असं वाटतं की आपण ज्या पुरस्कारांचे उल्लेख करतो, अकादमी आणि तत्सम, की असा अकादमीचा पुरस्कार मिळावा इतक्या तोडीचे हे दर्जेदार अनुवाद हे भारत सासणे यांच्या हातून झालेले आहेत असं आपल्याला लक्षात येतं. ते जेवढे महत्त्वाचे कथाकार आहेत तितकेच महत्त्वाचे मराठीतले भाषांतरकार देखील आहेत, हे त्यांच्या अनुवादांनी सिद्ध केलेलं आहे. मी फक्त आता जाता एक 5 मिनिट सटवाईचा लेख या लेखाबद्दल बोलतो आहे. सटवाईचा लेख हा जो लेखसंग्रह आहे, ललित लेख संग्रह, यामध्ये भारत सासणे यांचे काही स्तंभलेख, त्यांनी काही ठिकाणी केलेली भाषणं, काही चर्चासत्रात वाचलेले शोधनिबंध, निरनिराळ्या निमित्तानं वेगवेगळ्या दिवाळी अंकांना लिहिलेले स्फुट लेख, कधी कधी स्वतःच्या लेखन प्रक्रियेशी, त्याच्या निर्मिती प्रक्रियेशी, एखाद्या कलाकृतीच्या संदर्भानं मांडलेलं चिंतन, स्वतः एखाद्या वाङ्मयीन कलाकृतीला दिलेला प्रतिसाद, या संदर्भातले सगळे लेख हे त्यामध्ये संकलित केलेले आहेत. निरनिराळ्या निमित्तानं केलेलं हे लेखन आहे. पण ललित लेखन म्हणून हे जे पुस्तक आहे सटवाईचा लेख, हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक मला स्वतःला वाटतं आहे. एक तर यातला एक लेख आहे, म्हणजे मी त्यातल्या काही फक्त 2-3 लेखांच्या संदर्भानं मी बोलेन आणि थांबतो. त्यातला एक लेख आहे यक्षनगरीच्या आठवण, की जो लेख आपण आवश्यक वाचावा असं नाही. धुळे या शहरावरचा हा लेख आहे. धुळे हे शहर, या शहरामध्ये भारत सासणे यांचं एक आयुष्य गेलं, विशेषतः शालेय जीवनातलं आयुष्य, की शाळकरी एक विद्यार्थी म्हणून एक शहर एका मुलाला कसं दिसतं आणि त्या शहरानं त्यांच्यावरती कोणकोणते संस्कार केलेले आहेत. तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते वयच असं असतं की ज्या काळामध्ये, म्हणजे ज्या काळाचे संस्कार हे तुमच्यावरती होतात आणि तुम्ही जेव्हा मागं वळून पाहता तेव्हा तुम्हाला ते अगदी भव्य दिव्य काहीतरी काल्पनिक परिनगरीतलं असं काहीतरी वाटायला लागतं. त्यामुळं धुळे या शहराचं जे काही सद्यकालीन रूप आहे ते तुम्हाला या यक्षनगरीतील आठवणीमध्ये दिसणार नाही. पण धुळ्यासारखं शहर हे यक्षनगर असू शकतं, हे भारत सासणे यांचा हा लेख वाचल्यानंतर कळतं. दुसरी एक गोष्ट मला जे फार छान जाणवली की एक लेखक जेव्हा असतो तेव्हा तो किती बारकाईनं विचार करत असतो. म्हणजे एके दिवशी भारत सासणे हे दाढी कटिंगच्या दुकानात आहे. आता तुम्ही म्हणाल की दाढी कटिंग आणि त्याचा साहित्याचा काय संबंध, पण त्यांनी त्याच्यावर एक लेख लिहिलेला आहे आणि तो इतका मजेशीर लेख आहे की ते असं विचार, तिथंही जाऊन ते चिंतन करतायत. काय चिंतन करतायत की आपण कलेक्टर आहोत किंवा आपण तत्सम मोठे अधिकारी आहोत, पण आता इथं आलेलो आहोत तर हा जो कटिंग करणारा कोण जो ग्रस्त आहे त्याच्यासाठी कोणी कलेक्टर नाही आहे, कोणी चपराशी नाही आहे, सगळेजण रांगेत, की जो रांगेत येईल त्याचा नंबर अगोदर आणि मग तुम्हाला थांबायचं आहे. आता कटिंगची दुकानं तुम्ही तुमच्या नजरेपुढं आणा, पुरुषांच्या कटिंगची दुकानं, तुम्हाला असं लक्षात येईल की तिकडं काही गाणी लागलेली आहे. मग आपण बसलेलो आहोत त्या खुर्चीवर, आपल्याला त्यानं ते एक पांढरं वस्त्र असं लपेटलेलं आहे आपल्या गळ्याभोवती आणि आपण आरशात बघतोय स्वतःकडे. आता हा सगळा माहोल लक्षात घ्या. गाणं लागलंय. कोणतं गाणं लागलंय तर त्या काळात बाजीगर नावाचा एक सिनेमा होता आणि त्याच्यात शाहरुख खानचं एक गाणं आहे, ते गाणं लागलंय. गंमत अशी आहे की भारत सासणे यांनी ते मूळ गाणं दिलेलं नाही, त्याचा अनुवाद दिलेला आहे.
आणि मी तुम्हाला तो अनुवाद म्हणजे सहज जर सापडलो मला तर मी मुद्दाम तुम्हाला त्यांनी केलेला जो अनुवाद आहे बघा ती म्हणते म्हणजे त्याच्यात मला वाटतं काजल आहे, तुम्हाला आठवत असेल का, की रे जादूगरा तू तर जुगारी बाजीगर आहेस, तू असा कसा खेळ मांडलास, मी तुझ्या आठवणीने रात्रभर जागत राहते आहे, बाजीगरा जादूगरा वगैरे. आता तुम्ही हे मूळ जेव्हा वाचाल ना तुम्हाला ते लक्षात येईल की एक असा सगळी लय तयार झालेली आहे आणि या सगळ्या लयीमध्ये हे गाणं येतं. गंमत अशी आहे की आपण गाणी ऐकतो सोडून देतो. भारत सासने खुर्चीवर बसलेले म्हणजे आपण विसरायचं नाही काही आणि मग ते चिंतन करताय की हा हिरो काय म्हणतोय आणि ती हिरोईन काय म्हणते आणि मग त्यांना लक्षात येतं की तुम्ही जर तो सिनेमा तुम्हाला आठवत असेल तर तो जो कोण नट आहे त्याला तिची हत्याच करायची आहे नंतर. त्याच्यामुळं ही फार तन्मयतेनं समर्पित होऊन त्याला गाणं गाते, पण तो असा रिझर्व पोझिशन मधनं तिला उत्तर देतोय आणि त्यांनी तेही ही जी बारीक गोष्ट आहे ना ती त्यांनी फार छान टिपली आहे. ते असं म्हणतात की दोघांचे सनातन दृष्टिकोन. आता बघा दोघांच्या मांडलेल्या स्वच्छ भूमिका, तिचं समर्पण, अस्तित्व नष्ट करण्याची स्वतःची तयारी, त्याची निसरडी नॉन कमिटेड अशी भूमिका त्या शाहरुख खानची, ती आदिम अशी स्त्री, तो आदिम असा पुरुष. ती वेडी आहे, ती रिस्क घेते आहे आणि तो तिला जोखतो आहे. ती मोहित आहे आणि तो सावध आहे. त्याची विधानं जणू त्याच्या वकिलाकडून त्यानं तयार करून आणलेली आहे. ओके, आता हे इथंच ते थांबत नाही आहे, तर हे फार ॲडम इव्हच्या जमान्यापर्यंत ते सगळं चिंतन घेऊन जातात. मला म्हणजे एका छोट्याशा गाण्यातून, एका छोट्याशा प्रसंगातून ते संपूर्ण मानवी जीवन आणि स्त्री पुरुष नाते संबंध आणि स्त्रीचं कमिटेड असणं आणि पुरुषाचं नॉन कमिटेड असणं या सगळ्या गोष्टींचा अत्यंत बारकाईनं वेध घेतात असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे त्यांच्या कथांची उंची ही अनेकांनी मांडलेली आहे. हा एक छोटा दाखला मी तुमच्या पुढे यासाठी दिला की ललित लेखक म्हणून भारत सासने हे छोटे छोटे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पुढे सादर करतात, पण हे सगळे प्रसंग सादर करत असताना लेखक म्हणून ते पुन्हा तेच चिरंतन सत्य पुन्हा पुन्हा आळवत राहतात, पुन्हा पुन्हा सांगत राहतात. मला असं वाटतं की हे सांगणं हीच महत्वाची गोष्ट आहे. एका ठिकाणी शेवटचं विधान, अशी खानापून केली की किती बोर करतोय माणूस. तर आम्ही रामलो तुमच्या बोलण्यात. त्यांनी एका ठिकाणी म्हणजे विशेषतः हे जे वाटा आणि मुक्काम आहे ना ह्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की एक लेखक स्वतःलाच पुन्हा पुन्हा म्हणजे रिपीटेड करत राहतो आणि असे लेखक आवर्तामध्ये सापडतात आणि त्यांच्याबद्दल आपण लिहिले की हा लेखक स्वतःला पुन्हा म्हणजे एक कलाकृती निर्माण करतो आणि पुन्हा त्याच कलाकृतीच्या पाट्या आयुष्यभर टाकत राहतो. मराठीत असे खूप लेखक आहेत हे तुम्हाला माहिती आहे. पण त्याने असं सांगितलंय, ते असं सांगतात की कधी कधी श्रेष्ठ लेखक एकच गोष्ट, एकच सत्य हे निरनिराळ्या पद्धतीने मांडत असतो आणि हे समजून घेणं म्हणजे स्वतःला पुनरावृत्त करणं नाही. तर मला असं वाटतं की लेखक म्हणून भारत सासने यांचं हे जे विधान आहे हेही आपण समकाळाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत गंभीरपणे तपासून पाहण्याची गरज आहे. या विशेषतः भाषांतराच्या संदर्भातलं माझं विस्तृत असं विवेचन त्या संपादित पुस्तकामध्ये असेल जे अधिक सलग आणि तुम्हाला नेमकेपणानं वाचता येईल. या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल मी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि अक्षरभारती पुणे
यांचं पुन्हा एकदा मनापासून ऋण व्यक्त करतो. आपण मला ऐकलं याच्याबद्दल आपल्या सर्वांकडे सानुभाव व्यक्त करतो आणि माझी जागा आहे.